नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. स्क्रीनवर बघू शकताय कोकण रेल्वे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय. भारत सरकार अंतर्गत येतं, त्यामुळे तुम्हाला परमनंट गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर चांगली संधी आहे. इथे बघा यांच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्लस इथे अप्लाय करणं सुद्धा झालंय, नोटिफिकेशन सुद्धा आले, तुम्ही ते वाचू शकताय. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे ही भरती असणार आहे. 31/7/2026 पासून अप्लाय करणं सुरू झालं. इथे बघा नोटिफिकेशन आली आहे आणि ऍप्लिकेशन विंडो विल बी ओपन ड्युरिंग लास्ट वीक ऑफ ऑगस्ट. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय, म्हणजे आता फॉर्म भरणं सुरू आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकताय आणि कुठल्या कुठल्या पोस्ट आहे ते बघू शकताय. तुमचं इंजिनिअरिंग झालंय, जसं की बघा सिव्हिल झालंय, SNT झालंय, ऑपरेटिंग मधून आहात, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा इथे बघू शकताय कमर्शियल, अशा वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये या डिपार्टमेंटमध्ये पोस्ट असणार आहे. जसं की बघा ज्युनियर इंजिनियर मेडिकल कॅटेगरी A3 दिलेली आहे. त्याच्यानंतर कॅटेगरीत नसेल जसं UR, EWS, OBC, SC, ST टोटल अशा जागा दिल्या आहे. आणि एक्स सर्व्हिसमन तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण दिलंय, PWBD कॅन्डिडेटसाठी सुद्धा दिलंय. मग सिव्हिल साठी बघू शकताय टोटल 12-14 UR साठी, EWS साठी म्हणजे बघायला गेलं तर 25+57 या सिव्हिल साठी जागा आहे. SNT साठी बघू शकताय 15-5-20 जागा आहे. त्याच्यानंतर ऑपरेटिंग म्हणजे बघू शकताय सेक्शन कंट्रोलर, स्टेशन मास्टर बघू शकताय 15+9. त्याच्यानंतर बघू शकताय गुड ट्रेन मॅनेजर साठी पण 10 जागा आहे. इलेक्ट्रिशियन तुम्ही आज ज्याच्यामध्ये असिस्टंट लोको पायलट येतं, सिनियर सेक्शन इंजिनियर येतं, तर यासाठी पण 30-36 जागा आहे. आणि मेकॅनिकल तुमचं झालंय ज्युनियर इंजिनियर आणि टेक्निशियन, यासाठी पण 15+7 जागा आहे. आणि जर कमर्शियल सुपरवायझर यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं तर 7 जागा, अशा टोटल 201 जागांसाठी ही भरती होते आहे. तुम्ही कॅटेगरीनुसार बघू शकता, UR साठी 105, EWS साठी 27, OB साठी 10, ST साठी 40 आणि ST साठी 19 अशा टोटल जागा आहे. PWBD साठी 1 जागा आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी 20 जागा आहे. त्यानंतर इथे सॅलरी किती असणार आहे तर पोस्टनुसार इथे दिले बघू शकता तुम्ही. लेवल 7चं आपल्याला इथे सॅलरी मिळते, म्हणजे 44,900 रुपयांपर्यंत आपल्याला ते सॅलरी मिळते. त्याच्यानंतर सिलेक्शन कसं होणार तर CBT आपली कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, त्या बेसिसवर सिलेक्शन असणार आहे. बघा तुमचं शिक्षण काय झालंय त्यानुसार पण इथे दिलंय. ग्रुप C च्या पोस्ट आहे. ग्रुप D च्या जर आपण पोस्ट बघितलं तर ते आपण खाली दिल्या, जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केलं तर C साठी आपण पात्रता बघून घेऊ. 18 ते 36 तुमचं वय पाहिजे. त्यामध्ये बघू शकता तुम्ही कॅटेगरीत नसाल तर SC ST साठी 5 वर्ष, म्हणजे 41 वर्षापर्यंत अप्लाय करू शकताय. OB साठी 3 वर्ष, 39 वयापर्यंत अप्लाय करू शकताय. एक सर्व्हिसमन वगैरे आता तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे. ओके, त्याच्यानंतर ग्रुप D साठी तुम्ही अप्लाय करताय तर 18 ते 45 इयर तुमचं वय पाहिजे. पण त्यातलं तर तुम्ही कॅटेगरीत नसाल तर बघू शकता SC ST साठी 5 वर्ष, म्हणजे 45+5 50. त्याच्यानंतर बघू शकता एक सर्व्हिसमन तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे. तर बघा ग्रुप C साठी आणि D साठी आणि म्हणजे तुमची जन्मतारीख कुठे असावी ते पण दिले. जसं की बघा UR EWS मधून असाल तर तुमचा जन्म 1/8/1990 नंतर झालेला पाहिजे. OBC साठी पण दिलेलं आहे आणि SC ST साठी पण दिलेलं आहे. ओके, लोअर लिमिट ऑफ द डेट ऑफ बर्थ 1/8/2008 या आधी तुमचा जन्म झालेला पाहिजे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला 18 ते 45 जे ग्रुप D चं आहे त्याचे पण तुम्हाला जन्मतारीख किती दरम्यान पाहिजे ते दिलंय. आता इथे अजून एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, जर का तुम्ही ते अप्लाय करताय तर तुमच्याकडे डोमेसाईल पाहिजे महाराष्ट्र सरकारचं. ओके, आणि प्लस तुमची जर लँड गेलेली आहे, म्हणजे तुमची जमीन होते रेल्वेच्या यामध्ये तुमची जमीन गेलेली आहे, तर स्टेट ऑफ महाराष्ट्र मधून तुम्ही आज जसं की किंवा स्टेट ऑफ कर्नाटक मधून आज तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की इथे तुम्हाला स्पष्ट दिसून जाईल तुमची जमीन जर समजा गेलेली आहे ते मग कुठे महाराष्ट्रामध्ये बघा यांनी लोकेशन पण दिलेलं आहे. प्लस तुमच्याकडे महाराष्ट्र सरकारचं डोमेसाईल आहे, इथे बघा दिलं आहे रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये. महाराष्ट्रामध्ये जर तुमची जमीन गेली आहे तरी चालेल, गोवामध्ये गेली आहे, उत्तर कन्नडामध्ये गेली आहे तरी चालणार आहे. किंवा तुमच्याकडे डोमेसाईल आहे कुठलं बघा, डोमेसाईल ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये राहताय त्याचं डोमेसाईल तुमच्याकडे तरी अप्लाय करू शकताय. प्लस तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी कोकण रेल्वेमध्ये जॉबला होतं, 3 वर्ष काम केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी पण इथे जागा आहेत. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी आहात, कोणी आहात, तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यातल्या त्यात तुमची जमीन या ठिकाणी होते तेही करू शकताय, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी कोकण रेल्वेमध्ये होते तेही करू शकताय. ओके, त्यानंतर भरती कशी होणार ते स्पष्ट दिले. तुमची CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. बघा क्वालिफाईंग CBT मध्ये तुम्हाला जे मार्क पडेल त्या बेसिसवर इथे सिलेक्शन असणार आहे, जी की सप्टेंबरच्या आसपास होईल. म्हणजे आता चालू आहे ऑगस्ट, सप्टेंबर, 1 महिना तुमच्या हातात आहे. स्टडी करण्यासाठी पाहिजे तर मी ते बुक टॅग करून देईल. मग इथे बघा पोस्ट कुठल्या आहे
या पोस्टसाठी UR EWSला किती क्वालिफाईंग मार्क पाहिजे? 50%, OBC SC ST साठी 40%. ओके, ग्रुप डी साठी यांना 40% पाहिजे, यांना 30% पाहिजे. तर हे जर तुम्ही मार्क क्वालिफाय करताय तर तुमचं इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढत आहे. प्लस CBT पॅटर्न कसं असणार आहे ते दिलं आहे, जसं की जनरल सायन्स, मॅथमॅटिक्स, अवेअरनेस अँड रेझोनिंग, टेक्निकल ॲबिलिटी असे टोटल 100 प्रश्न असणार आहे. याचा सिलेबस कसा आहे तर सिलेबस पण इथे डिटेलमध्ये दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला रेल्वे जॉब पाहिजे असेल तर नक्की त्यांना शेअर करा, कारण की 12वीच्या बेसिसवर तुमची एक्झाम असणार आहे, CBT असणार आहे. त्यातल्या त्यात तुमच्याकडे महाराष्ट्र सरकारचं डोमिसाईल आहे, रेल्वेमध्ये परमनंट जॉब पाहिजे असेल तर नक्की तुमच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. स्टडी मटेरियल वगैरे संपूर्ण माहिती दिली आहे. जस्ट तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आणि फॉर्म भरायचा आहे. प्लस तुम्हाला ही PDF पण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.